जत नगरीची कुलस्वामिनी श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागतोत्सुक माननीय श्री सुरेशराव शिंदे सरकार, माजी सभापती, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली व सुरेशराव शिंदे सरकार मित्र परिवार जत नगरीची कुलस्वामिनी श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागतोत्सुक माननीय सौ तेजस्विनी वनमाने, धडाडीच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जत व सौ तेजस्विनी वनमाने मित्र परिवार जत। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। देवनाळ गावातील कुंभार कुटुंबात गोमातेचा डोहाळाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न, नवपिढीला घालून दिला नवा आदर्श। देवनाळ गावातील श्री सोमनाथ कुंभार या युवा शेतकऱ्यानं गोमातेचे महत्त्व जाणून घेत हिंदू धर्मात पवित्र म्हणून मान असणाऱ्या देशी गायीच्या डोहाळाचा कार्यक्रम उत्साहात करण्याचा बेत आखला व तो यशस्वीही करून दाखवला। सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेणारे श्री सोमनाथ कुंभार यांना शेतीबरोबर गोपालनाचं भन्नाट असं वेड आहे। आपल्या घरी असलेल्या देशी गायीला दिवस गेल्याचं कळताच अगदी पहिल्या दिवसापासून ते 9व्या महिन्यापर्यंत कुंभार कुटुंबियांनी जणू एका स्त्रीप्रमाणे लाडक्या गायीचे लाड हट्ट व इत्यंभूत काळजी घेत शुभ मुहूर्तावर डोहाळाचा कार्यक्रम आयोजित केला। यात त्या गायीला ब्रह्ममुहूर्तावर अभ्यंग स्नान घालून आपल्या गायीला सुंदररित्या सजवले। यात विविध आकर्षक फुलांनी अलंकारित करून तिची खणा नारळांनी ओटी भरण्यात आली। इतकंच नव्हे तर मानाच्या 5 सुवासिनीकडून गोमातेस हिरवा चुडा, साडी चोळी अर्पण करत स्नेहभोजनाचाही भन्नाट बेत आखला। गोडधोड जेवणास सर्वांना आमंत्रित करून आपल्या लाडक्या गोमातेचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला। एकंदरीत नामशेष होत चाललेल्या देशी गायींच्या जातीसाठी एक उत्तम आदर्श नवशेतकरी वर्गांकरता घालून दिलेल्या गोमाता प्रेमींकडून कुंभार कुटुंबियांचे तोंड भरून कौतुक केलं जात आहे। अशा या आदर्श गोपालकास लोकशाही महाराष्ट्र न्यूजचा सलाम। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।